फक्त 10 मिनिटांमध्ये हा सुका वाटाणा आणि बटाट्याचा रस्सा केलाय। महत्त्वाचं म्हणजे आपण हा कुकरमध्ये केलाय, त्यामुळं वेळेची बचत होते, शिवाय गॅसची बचत होते, जी आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची आहे। तुम्हा सगळ्यांच्या विनंतीवरून आपण खूप शॉर्ट नोटीसवर ही सीरीज चालू केली आहे। कुकरमध्ये झटपट स्वयंपाक, ज्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत, जे कुकरमध्ये अगदी पटकन होतील, गॅसची बचत होईल, जी आत्ताच्या सिच्युएशनला तुम्हाला मदत करेल। ही सीरीज जर तुम्हाला अशीच कंटिन्यू बघायची असेल, अशा चमचमीत पदार्थ बघायचे असतील, तर पटकन या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये कुकरमधल्या भाज्या सरिताज किचन असं लिहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आपण आणखी एक सीरीज चालू करतोय, कुकरमध्ये झटपट भाज्या। कारण आत्ता जी सिच्युएशन आहे त्यामध्ये आपली पण काही सामाजिक जबाबदारी बनते की यामध्ये आपण आपल्या परीने कशी मदत करू शकतो आणि या सिच्युएशनला आपण टॅकल करू शकतो। तर आपण अशा भाज्या बघतोय की ज्या कुकरमध्ये होतात किंवा असे पदार्थ बघणार आहोत जे कुकरमध्ये अगदी पटकन होतात। इतर वेळी आपण कढईमध्ये करतोच, पण कुकरमध्ये करताना कुठली काळजी घ्यायची, त्या ओव्हरकुक होऊ नये म्हणून काय करायचं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे। आज आपण करणार आहोत वाटाणा आणि बटाट्याची उसळ। रेसिपीला सुरुवात करूया। तर आमच्या घरची साधी सोपी वाटाण्याची उसळीची रेसिपी आहे। यासाठीचं साहित्य बघूया। त्यासाठी आपण घेतलाय सुका वाटाणा। हा 1 वाटी वाटाणा घेतला, रात्रभर भिजू दिला। इथं मी 2 बटाटे मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत। वाटण करायचं आहे, त्यासाठी आपल्याला लागेल 15-20 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस। त्याचबरोबर आपल्याला लागेल 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो। फोडणीसाठी लागेल थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, सोबतच लागेल 1 चमचा धणेपूड, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे भाजलेला दाण्याचा जाडसर कूट 2 ते 3 टेबलस्पून आणि चवीपुरतं मीठ। तर एक छोटंसं वाटण, 10-15 लसूण पाकळ्या, खोबरं, सुकं खोबरं किंवा ओलं वापरलं तरी चालेल, असेल तर कोथिंबीर, नसेल तरी चालणार आहे। पाणी न घालता जाडसर वाटूया। हे घ्या, वाटण तयार झालेलं आहे। हे तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून केलं तरी चालेल। आता लगेच फोडणी करू। त्यासाठी लागणार आहे कुकर, जो आपला वेळ वाचवतो, काम वाचवतो, भाज्या पटकन होतात, गॅस वाचवतो। सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळा आहे तरी पण आपण किचनमधनं पटकन बाहेर पडू शकतो। आता कुकरमध्ये घेऊया तेल। इथं मी 3 टेबलस्पून तेल घेते आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही। एकदा जरूर वापरून बघा, ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तेल गरम झालं, फोडणी करू। अर्धा चमचा मोहरी तडतडू द्या। मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, तयार केलेलं वाटण। आमच्याकडे ना मेसला नेहमी ही भाजी व्हायची, चवीला पण मस्त लागते। वाटण परतून घेऊया। कधी कधी तर माझ्याही याच्यामध्ये कांदा न घालता सुद्धा ही भाजी करायची। वाटण परतून घेतलं, आता यामध्ये घालूया 1 बारीक चिरलेला कांदा आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ। आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं कांदा टोमॅटो परतून घ्यायचा। कुकरमध्ये करतो त्यावेळी कांदा टोमॅटो एकत्र घालून परतला तरी चालतो, कारण परत तो वाफेवर शिजणारच असतो ना, म्हणून। कढईमध्ये करतोय तर मग आपल्याला वेगळं वेगळं करावं लागतं। अगदी 1-2 मिनटातच कांदा टोमॅटो मस्त परतले। आता यामध्ये घालूया मसाले। हळद पाव चमचा, गॅस कमी करूया, मग मसाले घालू। 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, आपला सरिताज किचनचा कांदा लसूण मसाला आहे। थोडी कोथिंबीर घालूया, थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपत नाहीत आणि तर्री पण मस्त येते। मसाले 2 मिनटं परतायचे। हे बघा, रंग मस्त आलाय ना। सरिताज किचनची बेडगी आणि कांदा लसूण मसाला वापरलाय। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, ऑर्डर करू शकता। आता यामध्ये आपण घालूया बटाटा। बटाट्याच्या फोडी मोठ्याच करायच्या बरं का, कारण आपण एकतर हे कुकरमध्ये करतोय, शिवाय वाटाणा शिजायला जरा वेळ लागतो, बटाटा लवकर शिजतो। मग तुम्ही बटाटा मोठा ठेवला तर तो बरोबर शिजेल, गाळ होणार नाही। त्याचबरोबर घालूया भिजवलेले वाटाणे। याच्याऐवजी तुम्ही इथं हरभरा वापरला तरी चालेल, भिजवलेला मसूर वापरला तरी चालेल, भिजवलेली चवळी वापरली तरी चालेल। म्हणजे कुकरमधल्या भाज्या करताना ही कडधान्य भिजवून घातली तरी चालणार आहे। याला आपण मिक्स करून घेऊया। याला परतून घेतलं, आता यामध्ये घालूया 2 चमचे भाजलेला दाण्याचा जाडसर कूट, चवीपुरतं मीठ, 1 चमचा धणेपूड। मिक्स करूया। धणेपूड घातल्यामुळे भाजी मिळून यायला मदत होते आणि भाजीला स्वाद पण चांगला येतो। तुम्हाला जर घरातले म्हणत असतील ना, तुझ्या हातच्या भाज्या एवढ्या खास होत नाहीत,
शेवटी थोडीशी धणेपूड घाला, 1 चमचाभर घालायची, बघा किती मस्त चव येते. हे झालं. आता यामध्ये घालायचं पाणी. मी थोडीशी लफतफ करते, तुम्हाला हवं तर तुम्ही रस्सा केला तरी चालेल. त्यामुळे मी याच्यामध्ये साधारण कपभर पाणी घातलं. हे बघा असं पातळ ठेवलेलं आहे. सगळं घालून झालं. कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या 2 शिट्ट्या करायच्या. 1 शिट्टी मोठ्या आचेवर, दुसरी शिट्टी कमी आचेवर. कुकर झालेला आहे. बघूया वाटाणा बटाट्याचा रस्सा कसा झाला आहे. किती मस्त रंग आला आहे, दिसतोय ना, एकदम भारी. फक्त 10 मिनटं देऊन आपण हा रस्सा तयार केला. तर कसं शिजलंय बघूया. बटाटा पण एकदम मस्त शिजलेला आहे आणि हे बघा वाटाणा पण एकदम छान शिजलाय, एकदम परफेक्ट. फक्त तुम्ही बटाटा चिरताना थोडासा मोठा चिरा, बारीक चिरू नका, म्हणजे दोन्ही एकसारखं शिजलं जातं. यावर घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर. आता एकदा लूक दाखवते. हे बघा रंग तर छान आलेलाच आहे, मस्त हा दाटसर झालाय. आणखी तुम्हाला थोडंसं पाणी वाढवून असा भाकरीबरोबर चुरून खायला रस्सा करायचा असेल तरी चालणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा वाटाणा आणि बटाट्याचा रस्सा केला. याच प्रकारे तुम्ही हरभरा बटाट्याचा रस्सा करू शकता किंवा फक्त हरभऱ्याचा करू शकता, चवळीचा करू शकता, मसुराचा करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळी कडधान्य वापरून याच पद्धतीने हा करता येईल. आमच्या घरची साधी सोपी रेसिपी आहे. फक्त यावेळी मी ती कढईमध्ये न करता कुकरमध्ये केलेली आहे, जेणेकरून गॅसची आणि वेळेची बचत होईल आणि त्या गरमीमध्ये स्वयंपाकघरातनं पटकन बाहेर पडता येईल. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. भात, पोळी, भाकरी सगळ्यासोबत छान लागते. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.